नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सौ मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, गेल्या वेळेस एक आपण व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड आणि आभा कार्ड या 3 कार्डबद्दल माहिती सांगितली होती मित्रांनो, की ते कशासाठी यूज केले जातात आणि त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आणि ते पाहत असताना सांगितलं होतं की तुम्ही आयुष्यमान कार्ड आणि ई श्रम कार्ड आणि आभा कार्ड हे 3 कार्ड घरबसल्या तुम्ही तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बनवू शकता असं सांगितलं होतं मित्रांनो। आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे असं सांगितलं होतं। आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ मित्रांनो ई श्रम कार्डबद्दल असणार आहे। हा व्हिडिओ पाहून मित्रांनो तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बनवू शकता। ते कसं बनवायचं स्टेप बाय स्टेप तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड मोबाईलवरून बनवू शकता। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। स्टेप बाय स्टेप फुल डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड घर बसल्या कसं बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर सेल्फ रजिस्ट्रेशनचं ऑप्शन अवेलेबल होतील, ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि तुम्ही जर EPFOचे मेंबर म्हणजे तुमचा PF कटत नसेल तर सिंपली इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। ESI जरी कटत नसेल तर इथे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, तुमचा जर PF कटत नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। सिंपली सर्वात पहिले मी मोबाईल नंबर, कॅप्चा आणि हे राऊंड सिलेक्ट करून घेतोय। पाहू शकता इथे मी मोबाईल नंबर टाकलेला आहे मित्रांनो, कॅप्चासुद्धा भरलेला आहे आणि इथे नो या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे। आता सिंपली सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करतोय। सेंड OTP केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्याच्यानंतर हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा। तर मी सिंपली OTP आणि कॅप्चा भरून घेतोय। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी OTP टाकलेला आहे, हा कॅप्चासुद्धा या बॉक्समध्ये टाकलेला आहे। तर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर आधार KYCचे ऑप्शन अवेलेबल दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला इथे आधार नंबर यावरती ब्ल्यू टिक मार्क म्हणजे सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो। आधार नंबर सिलेक्ट केल्याच्यानंतर इथेच आधार नंबरच्या पुढे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर सिंपली इथे OTPचं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। OTPचं ऑप्शन कधी सिलेक्ट करायचं आहे तर तुमच्या आधार कार्डशी जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला OTPचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। इन केस तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्ही सिंपली फिंगरप्रिंटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही हाताच्या ठशाने, अंगठ्याच्या ठशाने सुद्धा हे ई श्रम कार्ड बनवू शकता। तर माझ्या केसमध्ये आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे, त्यामुळे मी OTP या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि हा जो कॅप्चा आहे या बॉक्समध्ये टाकून सिंपली इथे आय ॲग्रीचं बॉक्स दिलेला आहे, या बॉक्सवरती क्लिक करून सबमिट करून घ्यायचं। तर सर्वात पहिले मी माहिती भरून घेतोय। तुम्ही पाहू शकता ती माहिती भरलेलो आहे मित्रांनो आणि हा बॉक्ससुद्धा टिक मार्क केलेला आहे। आता सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुम्ही जो आधार नंबर टाकला होता त्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। तर सिंपली मी माहिती भरून घेतोय। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आलेला OTP टाकलेला आहे, कॅप्चासुद्धा टाकलेला आहे। तर सिंपली व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करतोय। मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म हा ओपन होणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6 स्टेप कंप्लीट करायचे आहेत। ज्यामध्ये पहिली स्टेप मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता युअर पर्सनल पर्टिक्युलर्स ॲज पर आधारवरती जे डिटेल आहे ते डिटेल दाखवली जाईल। त्यानंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे, त्यानंतर ॲड्रेस फिल करायचा आहे, त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं किती झालेलं ते सांगायचं आहे, त्यानंतर ऑक्युपेशन अँड स्किल्ससुद्धा टाकायचं आहे, त्यानंतर बँक डिटेल टाकून घ्यायचं आहे। या पूर्ण स्टेप केल्याच्यानंतर तुमचं ई श्रम कार्ड हे तयार झालेलं असणार आहे। आता सिंपली आपल्याला पुढील प्रोसेस करण्यासाठी कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी क्लिक करतोय। केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपण दुसऱ्या पर्सनल इन्फॉर्मेशनवरती आलेलो आहोत। आता आपल्याला इथे माहिती भरून घ्यायचं आहे। इथे आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येणार आहे। त्यानंतर इथे मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, मॅरिड आहात अनमॅरिड आहात। इथे फादर्स नेम म्हणजे वडिलांचं तुमच्या नाव टाकून घ्यायचं आहे। जिथे जिथे रेड टिक मार्क दिलेलं आहे ते कंपल्सरी आहे मित्रांनो, ते भरणं तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर सोशल कॅटेगरी तुमची कोणती आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं खाली होऊयात। खाली आल्याच्यानंतर इथे तुम्हाला थोडीशी नॉमिनी डिटेल भरायचं आहे। तुम्ही द्यायचं असेल तर नॉमिनी डिटेल देऊ शकता, त्यांच्यामध्ये जे काही डिटेल मागितलेले आहे ते डिटेल तुम्ही फिल करू शकता। माझ्या केसमध्ये मी सिंपली सेव्ह अँड कंटिन्यू करतोय। सेव्ह अँड कंटिन्यू केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण तिसऱ्या स्टेपवरती आलेलो आहोत, जिथे ॲड्रेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे। रेसिडेंटल डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता इथे होम नेटिव्ह स्टेट दिलेला आहे, इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टेट स्पेसिफिक ID
इथे काही स्टिक मार्क दिलेला नाही, त्यामुळे मित्रांनो तुम्ही सोडून देऊ शकता. इथे करंट ॲड्रेसमध्ये तुम्ही पाहू शकताय. करंट ॲड्रेसमध्ये तुम्ही अर्बन म्हणजे तुम्ही शहरी भागातून असाल तर अर्बन करा, रुरल म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर रुरल यावरती टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईनमध्ये तुम्हाला तुमचा पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुमचा पत्ता पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पाहू शकता स्टेटमध्ये तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा, सब डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचं तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे पिनकोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. हे टाकल्याच्यानंतर परत आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला परमनंट ॲड्रेस विचारला जाईल. मगाशी आपण करंट ॲड्रेस ठेवला होता आणि सर्वात महत्त्वाचं इथे स्टेईंग ॲट करंट लोकेशन म्हणजे तुम्ही या लोकेशनवरती किती दिवस झालं राहताय इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. 10 वर्ष झाला असेल 10 करा, 5 वर्षे 5, 25च्या वर झाला असेल 25, अबाव 25 हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे परमनंट जे ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो, परमनंट ॲड्रेस रुरल असेल तर रुरल, ग्रामीण असेल तर ग्रामीण, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर हा पिनकोड या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. ही संपूर्ण माहिती भरल्याच्यानंतर सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर चौथी स्टेप ओपन होईल, ज्यामध्ये एज्युकेशनल डिटेल आपल्याला फिल करायचं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचे शिक्षण किती झालेलं आहे हे तुम्हाला यावरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मंथली इन्कम किती आहे, मंथली इन्कम स्लॅब म्हणजे तुम्ही महिन्याला किती कमवत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मी सर्वात पहिले भरून घेतो माहिती. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय तुमचं जे इन्कम किती आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. मी 10,000 इन्कम केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण मी माहिती भरून घेतलेलं आहे. क्वालिफिकेशन टाकलेलं आहे, त्यानंतर इन्कम टाकलेलं आहे. आता सिम्पली इथे डॉक्युमेंट द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. मित्रांनो मी दिलेलं नाही आहे. आता सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे ऑक्युपेशन अँड स्किल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण 5व्या स्टेपवरती आलेलो आहोत. यामध्ये आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म म्हणजेच ओला उबेरमध्ये तुम्ही काम करताय का असं विचारलेलं आहे. तुम्ही करत असाल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजेच मित्रांनो तुम्ही तुमचं जे ऑक्युपेशन आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करून लिहायचं आहे. इथे सर्च करायचं आहे तुम्ही जे काम करताय. जर इथे सापडत नसेल तर मित्रांनो तुमची कामाची कॅटेगरी तुम्हाला माहिती नसेल तर सिम्पली क्लिक टू व्ह्यू NOC डूज कोड्स लिस्ट जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची PDF आहे. या PDFमध्ये तुम्ही जे काम करताय त्या कामाचं कोड कोणतं आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता आणि ते कोड तुम्ही इथे टाईप करून तुमच्या कामाचं ऑक्युपेशन हे सजेस्ट होईल, मग तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. आता हे झाल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली वर्किंग एक्सपिरियन्स इन प्रायमरी ऑक्युपेशन इन इयर म्हणजे तुम्हाला किती एक्सपिरियन्स आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या कामामध्ये इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी 8 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवलेला आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही इथे सेकंडरी ऑक्युपेशन म्हणजे तुम्ही सेकंडरी ऑक्युपेशनसुद्धा इथे देऊ शकता. माझ्या केसमध्ये मी देत नाही आहे मित्रांनो. सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यू जो ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण 6व्या आणि लास्ट स्टेपवरती आलेलो आहोत, ज्यामध्ये बँक डिटेल आपल्याला द्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बँक अकाउंट जे दिलेलं आहे त्याच्या पुढे बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर जे दिलेला आहे तिथे परत एकदा तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अकाउंट होल्डर नेम म्हणजेच तुमचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. हे झाल्याच्यानंतर लुकअप फॉर IFSC कोड दिलेला आहे. तुम्हाला जर IFSC कोड माहिती असेल तर डायरेक्ट टाकून सर्च या ऑप्शनवर क्लिक करू शकता किंवा सर्चसुद्धा करू शकता सर्च या ऑप्शनवरती क्लिक करून. मग IFSC कोड टाकल्याच्यानंतर इथे बँकेचं नाव ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर ब्रँच नेमसुद्धा इथे ऑटोमॅटिकली येणार आहे. तर सर्वात पहिलं मी माहिती ही भरून घेतो. मी पाहू शकता ही संपूर्ण माहिती मी भरलो आहे. ही माहिती भरल्याच्यानंतर सिम्पली सेव्ह अँड कंटिन्यूचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे. आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही आत्तापर्यंत जे काही माहिती भरलेली आहे मित्रांनो ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाईल. मी थोडंसं खाली येतो आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता संपूर्ण जे काही आतापर्यंत माहिती भरली आहे ती माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. परत खाली येतो आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही सिम्पली इथे पाहू शकता एक ऑप्शन दिलेलं आहे अंडरटेकचं जे टिक मार्क बॉक्स दिलेलं आहे या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर करिअर सर्व्हिस नॅशनल करिअर सर्व्हिस अँड वायलिंग टू जॉईन नॅशनल करिअर सर्व्हिसमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर येसवरती करायचं आहे, नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि हे टिक मार्क केल्याच्यानंतर सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमचं ई-श्रम कार्ड हे बनलेलं असणार आहे, जे की अशा प्रकारचं तुम्हाला इथे दिसणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही जी माहिती भरली होती ती माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहे.
आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचं ई श्रम कार्ड हे बनवू शकता. आता हे ई श्रम कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागणार आहे तर सिंपली इथे डाउनलोड UNA कार्ड जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं UNA कार्ड म्हणजेच ई श्रम कार्ड हे PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेलं असणार आहे, जे की तुम्ही PDF मध्ये डाउनलोड केलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने किंवा कम्प्युटरने हे ई श्रम कार्ड बनवू शकता. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.